पीपी माझा पुणे। आणि आता राज्याच्या राजकारणातली एक मोठी बातमी। बारामती आणि राहुरी दोन्ही पोटनिवडणुका लढण्याचा निर्धार काँग्रेसने केलाय। पक्षश्रेष्ठींनी निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील दाखवलाय। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुका या बिनविरोध व्हाव्या यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू होते। विशेष शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांना खरी आदरांजली म्हणून निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं होतं। मात्र आता काँग्रेसने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल उमेदवारांच्या मुलाखती पार पडलेल्या आहेत। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी निश्चिती ही होणार आहे, तर मित्रपक्षांशी चर्चा करून उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार आहे। दरम्यान बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला आणखी 2 पक्षांची साथ लाभलेली आहे। महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी ही आता मदत करणार आहे। काँग्रेस नेते आज ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा देखील करणार आहे। आणि दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावरती काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। राहुरी आणि बारामती या दोन्ही ठिकाणावरून उमेदवारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत। बारामतीला आमच्याकडे 6 अर्ज आले आहेत, तर राहुरी या ठिकाणून 4 अर्ज आले आहेत आणि आज या सर्व उमेदवारांशी ऑनलाईन आमची मुलाखती ज्या आहेत त्या संपन्न झाल्या आहेत आणि दोन्ही ठिकाणचे कार्यकर्ते निवडणुका लढण्याच्या अनुषंगानं उत्सुक आहेत आणि त्यांच्या उत्सुकतेच्या अनुषंगानं येणाऱ्या 1-2 दिवसात निर्णय होईल अशा प्रकारचा संकेत आणि अशा प्रकारची त्यांना आम्ही संदेश हा दिलेला आहे। निवडणूक राष्ट्रवादी जर निवडणूक लढत नसेल तर काँग्रेस पक्ष लढण्याकरता तयार आहे। ही काँग्रेस पक्षाची असणारी जी भूमिका आहे त्यावर आम्ही ठाम आहोत। तर याच सगळ्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुका लढण्याचा निर्धार हा काँग्रेसने घेतलाय। आता त्याला आणखी 2 पक्षांची देखील साथ लाभलेली आहे। आता या सगळ्यामध्ये शरदचंद्र पवार पक्षाने आपली भूमिका ही आधीच मांडलेली होती। ठाकरेंच्या शिवसेनेची काय भूमिका आहे? नाही, आता यामध्ये हे बघावं लागेल की महाविकास आघाडीतले जे इतर 2 पक्ष आहेत ते काँग्रेसच्या या भूमिकेशी सहमत आहेत। जसं तू म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आधीच आपली भूमिका जाहीर केली आहे की या दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष याच भूमिकेवर पुढे जाईल। आता काँग्रेस इतर जे पक्ष आहेत, मग त्याचं वंचित बहुजन आघाडी त्यासोबतच रासप या 2 पक्षांशी त्यांनी आधी चर्चा केली होती आणि त्याच्या बैठका सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी मग महादेव जानकरांसोबत काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती आणि उमेदवार कोण असावा या संबंधी चाचपणी सुद्धा झाल्याचं कळतंय। आता यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अधिकृत अशी माहिती आली नाही की ही निवडणूक लढवावी, काँग्रेसला पाठिंबा द्यावा की मग बिनविरोध व्हावे। कारण जेव्हा आपण बघितलं अधिवेशन सुरू होतं त्या संदर्भात त्यावेळी सुद्धा या 3 महत्त्वाच्या पक्षांमध्ये चर्चा सुरू होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं म्हटलं आहे। त्यामुळे काँग्रेसची आता ही भूमिका आहे, कारण वरिष्ठांकडनं सुद्धा त्यांना हिरवा कंदील मिळाला आहे आणि त्यामुळे उमेदवाराची चाचपणी सुरू आहे आणि उद्यापर्यंत हा निर्णय घेतला जाईल, ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि रासपचा पाठिंबा असेल। मात्र महाविकास आघाडीतील इतर 2 पक्ष त्यात आता ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका नेमकी काय असणार आहे बघावं लागेल, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका मांडलेली आहे। ते या सगळ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सोबत नसणार। त्यांचं हेच म्हणणं आहे की ही बिनविरोध व्हावी आणि अजित पवार यांच्या निधनानंतर खऱ्या अर्थाने आदरांजली असेल त्यांचं असं म्हणणं आहे। आणि त्यामुळे बारामतीचा जर आपण विशेष विचार केला तर धनगर समाजाचा उमेदवार तिथे दिला जाऊ शकतो। तशा प्रकारची चाचपणी सुद्धा महादेव जानकर आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या झालेल्या बैठकीमध्ये तशी चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे उद्यापर्यंत हे सगळं काँग्रेसचं फायनल होईल। आता या सगळ्यामध्ये काँग्रेसला महाविकास आघाडीतील इतर पक्ष साथ देतात का ते बघावं लागेल। अगदी, त्यामुळे या सगळ्याच संदर्भातले अपडेट हे तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीसाठी।